नव्हे कोणा जोगे एक दाता लागे एक पाठी लागते मागे पुढे अवघा काळ नाही पळो नचले बळ करिता कोल्हाळ कुठे खांदा हरिवा हे पाप पुण्यात्म्याच्या शक्ती योजिल्या असते योजिल्या श्रीपती यावे खाकुलते तया सत्ता नायका मागे पुढे अवघा काळ तुका उभा पैल थडी तरी हे प्रकार निवडी असती सांगडी तापे पेठे हकारी मागे पुढे अवघा काळ पळो नयन चले पळ करिता कोल्हाळ कृपे खांदा हरिवा हे विठ्ठला त्रिपुटीच्या योगे काही नव्हे कोणा जोगे एक जाता लागे पाठी एक लागती मागे पुढे अवघा काळ समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननी तपाने मंदन मंदन तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव समितलं चिंतयामि पंडरंगा करो प्रथमा नमः करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शिव लागी शेवट झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर न करावा वेर वचना एका कमळा पदी वचना एका कमळा पदी
त्रिपुटीच्या योगे काही नव्हे कोणा जोगे, एक दाता लागे पाठी एक लागती मागे पुढे उभा काळ. प्रसंग कीर्तन लोकेश्वर करता निवडलेला आपण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असो. या वर्णामधून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला अत्यंत मोलाचा मानवाला उपदेश करतात. अत्यंत मोलाचा असा उपदेश करतात. चौकड्या पद्धतीचा तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे. खूप गोड अभंग आहे. आपल्याला जशी तुकोबाराय ज्ञानोबाराय बुद्धी येतील तसा भाव त्याचा आपण काढण्याचा प्रयत्न करूया. कारण गाण्यात अशी अभंग येत बरं, चिंतन करायचे तुम्हाला. गाण्यात अशी अभंग येतात की जेवढे सार्थ गाथे येत त्या प्रत्येकात त्याचा अर्थ वेगळा वेगळा केला. मग आपल्यासारख्या निमित्त डोकं लाव. नारकर महाराजांनी काही अभंगाचा अर्थ वेगळा, बरं वेगळा म्हणजे त्याला हे नाही तो अर्थ एखाद्या वेळेस विसंगत हे डायरेक्ट. ज्यावेळेस आपण सगळ्याच ज्यावेळेस आपण एखाद्या अभंग, आणि मला संशय माणसाला अशाच अभंगावर येतो की जो तुम्हाला एक सांगू का, नक्की तुम्हाला सांगतो मी गाथा चिंतन करत असताना लक्षात आलं, ज्या अभंगावर गाडी अटकली समजायचं याचा दुसऱ्या सार्थ गाथ्यात सगळा म्हणजे चिंतनाचा जरा आपल्याला वेळच लागणार आहे. खूप मोठे मोठे महात्मे होते, तरी पण प्रवास करत असताना ढाळतोच असतो, गाडी ढाळतच अटकत असते. काही एखाद्याची गाडी उतरायला लागते, मोठ्याची गाडी मोठी असतो का लहान असतो, लोडिंग खूप टाकावं लागतो, ढालच टाकावं लागतो. आणि असे काही काही ढाळाचे अभंग येते गाठ्यात की त्याच्या ज्याच्या त्याच्या पद्धतीने त्यानं गिअर टाकून काय केलेले गाड्या काढलेले. पण कसं त्याच्यातून काय करावं, पण मला तुकोबाराय तशी बुद्धी देतील किंवा तसा त्याच्या प्रकारचे आहे. आपल्याकडे जो कंधारकर महाराजांचा गाथा आहे त्याच्यात अर्थ आहे, त्याच्यातही अर्थ आहे, पण थोडा वेगळ्या वेगळ्या प्रकारचा अर्थ आहे. जसे तुकोबाराय आपल्याला बुद्धी देतील तसं काढायचा प्रयत्न करूया. अशा प्रकारे जे आहे तुकोबाराय पहिलं सांगतात गाव मुक्ताबाईचाही समाधी सोहळा पार पडला. आता तुकोबारायचा आहे काही तर तुकोबारायची पुण्यतिथी 25 तारखेला डायरेक्ट पाहिजे. मला 25 तारखेला तर तुम्ही जेव जरी आधी घातला असलं तर आम्ही कीर्तन करू, तुम्ही फक्त म्हणजे एकट्या जेव का समोर राहिले जेवण झालं मग काय व्हायला ते एवढंच झालं. कीर्तन करून जेवायचं तर जेवून कीर्तन करू. त्यांचा अजिबात त्यांच्याकडे बोट दाखवलं दोष त्यांचा नाही. आम्ही ते कॅलेंडरवर पाहिलं होतं, बरोबर ना. कॅलेंडरवर कधी दाखवली का कोणत्या दिवशी दाखवायची. कॅलेंडरचं कसं असतं ते डायरीवर सारखं नाही, कोणत्या दिवशी दाखवायची. आता आपण याच्यानंतर हे शिकायचं की कॅलेंडरवर भरोसा ठेवायचा नाही. आपला आपण डायरीत पाहायचं, तुकोबारायची संस्थांच्या डायरी आहेत त्याच्यात बघायचं. तुकोबारायची पुढे आलेली आहे. संतांनी आपल्याला उपदेश केला, पण उपदेश करत असताना कोणत्या ठिकाणी संत होतील, कोणत्या ठिकाणी गेल्यानंतर उपदेश करता येतो. मला कोणाला उपदेश करता येतो हे आपण नेहमी ऐकलं नाही. संत चिन्ही उमटली अंगी उपदेशा लागी पात्र. संत चिन्ह म्हणजे काय हे नेहमी प्रमाण आपण ऐकतो. नाही संत चिन्ही उमटली अंगी, पण मग संतांची लक्षणं काय, लक्षणं काय त्याचे लक्षणं आपल्याला माहिती आहे. जुन्नरती वगैरे वगैरे सगळे लक्षणं माहिती आहे. बाह्य लक्षणं आपण ऐकतो, आंतर लक्षणं ऐकतो, पण मुख्य जर संताचं लक्षण काय असेल तर मुख्य लक्षण तुकोबारायांनी सांगितलं. मला ज्याचं त्याला तुकोबाराय म्हणतात. तुकोबाराय लोक मानायला म्हणजे तुकोबाराय म्हणतात, संत होत नाही. तुकोबारायांनी स्वतःविषयी सांगितले, लोकांविषयी तुकोबारायांनी लोकांकडे कधीच बोट दाखवलं नाही, स्वतःकडे आपल्याकडे दोष घेतला. ज्यावेळेला तुकोबारायाला काही संत भेटले आणि तुकोबारायाला विचारू लागले, मला तुम्ही एवढ्या उच्च पदावर गेले, एवढं स्थान तुम्हाला मिळालं, अहो जगाचा व्यापार तुमच्या मागे पुढे फिरायला लागला, तर तुम्ही किती मोठे संत झाले. तुकोबाराय म्हणतात, म्हणू नका मला होईल या वचनी अभिमान, न करावी स्तुती माझी संतजनी, होईल या वचनी अभिमान. आणि मला तुम्ही जर माझी स्तुती करायला लागले तर मला काय निर्माण होईल, अभिमान निर्माण होईल. आणि जर मला अभिमान झाला
तर भावी भव नदी उतरवे पार, भावे भव नदी पार उतरवे. महाराज एक लक्षात घ्या, राजाचं चिंतन करत असताना शब्दाचे पूर्ण अभंगाचं मला नंतर लक्षात आलं. मी असं ऐकलं होतं की विश्वनाथ बाबा म्हणायचे त्या विषयाला सगळा अभंग लागला तर नाही तर एक प्रमाण लागून चालत. तो सगळा काय लागला पाहिजे अभंग. आपण एक प्रमाण देतो, एक प्रमाणातून विषयाला जुळत नाही. कशावरून त्याचं मला इथं थोडं चिंतन करताना लक्षात आलं. मागच्या एकूण काय नाही तर भावे भव नदी नितरवे पार, म्हणजे भावानं भव नदी पार उतरल्या जाणार नाही. आणि काही तरी एक भावची कारण आता पण ते भांगडी काय तर ते भावे भव नदी याचा अर्थ त्याच्या पाठीमागच्या चरणात अभिमान शब्द आहे. अभिमान भावे नदी पार उतरवे. संत म्हणू नका, मला अहंकार होईल. आणि मग त्याच्यात पुढचा अभंग काय करा, तुमची दासीचा दास करून ठेवा. मला अभिमान होईलच नका, मला दास करा, दासाचा दास करा. तुका बरायचं संत वर्णन करू लागले. तुका बराय म्हणतात तुम्ही म्हणाल, तुका बराय सगळं जग मानायला तुम्हाला सगळा पुणे जिल्हा सगळे सामान्य मानतील यात म्हणून नाही. दशग्रंथी ब्राह्मण रामेश्वर शास्त्री सारखे तुमचं वर्णन करतात. रामेश्वर शास्त्री म्हणताय ब्रह्म तुकाशी आले. हे रामेश्वर शास्त्रीने म्हणावं. तुका बरायचं वर्णन मला दशग्रंथानं करावं. या पदाला तुम्ही गेले. तुका बराय आपलं सांगतात एकाची वाई संत मी नाही याचं लक्षण तुकोबारांनी काय सांगितलं मला हे सांगायचंय. तुकोबाराय म्हणतात तुम्ही मला संत म्हणायले, सगळं जग मला संत म्हणायले, पण मी म्हणतो ना मी संत नाही का. माझे चित्त मत वाई पुरावेदार कोणी लोक थोडी पुरावेदार. आपण कोण्या जागेवर आहोत, आपण कोण्या संस्थेत आहोत, आपण किती आहोत, कशी आहोत, हे या पुरावेदार कोणी तुकोबाराय म्हणतात ना. तुका म्हणे साक्षी असू द्यावे मन घातली ते अन्न पाळावया. मन साक्षी असले आपल्या दुसऱ्या साक्षीदाराची काय नाही गरज नाही. मला एका विचारलं म्हणजे महाराज तिथं आपल्याला पाप केलं का पुण्य केलं यामध्ये जर आपण म्हणून पापच नाही केलं तर पुरावा कोण देईल म्हणजे आपलं मन देईल. सांगा शांती झोपतही सांगा मला हा देह स्थूल देह स्वप्नात काय कामाचा नाही. पण मन एकच मन तिन्ही अवस्थेत फिरत तुम्ही म्हणजे मरणात झोपत माणूस अज्ञान अवस्थेत जातो आणि तिथं मन मला तिथं जर मनाचं कार्य चालू नसतं तर झोपतून उठल्याबरोबर आपल्याला नावच सांगता आलं नसतं. स्मृती राहिलीच नसती. ते मनच आहे तिथे काय धरून ठेवतं, स्मृती धरून ठेवतं. ती न्यावत त्याच्यामुळेच आहे इथे तिथं काय द्यायला पाहिजे, पुरावा द्यायला. माऊली जानवर आहे म्हणतात मला काय माणसाचा झाडा घेती आपला सगळा ते हिशोब बाहेर ते काढून टाकतो मन. आणि मग मला माझे चित्त मत काही सत्य तरलो मी नाही. मला माझे चित्त मत आहे. लोक मानतात लोकांचं काय असतं एकाची बाई एकाची मानत एकाने मानलं की लोक म्हणतात. लोकांना फक्त म्हणायला पाहिजे बाबा ना हिमालयात 12 वर्ष राहिला तिकडे काय केलं लोक म्हणतात हिमालय. पण तुम्ही तरले नाही तुमचं चित्त बाई त्याचा तुम्हाला कशावर म्हणता काय म्हणताय तुमचं कशावर तुम्ही संत झाले नाही कशावर तुम्ही ते सांगतात सत्य तरलो मी नाही मी सत्य तरलो खरंय की मी या भवसागरातून तरलो नाही. म्हणजे असंताचं मुख्य लक्षण भवसागर न तरणं.
त्यात कोणतंच लक्षण नाही. एक त्यांना कपाळाला गंधही नाही लावणार हे त्याचं लक्षणच नाही. कपाळाला गंध लावणे संताचं मुख्य लक्षण नाही. लक्षण आहे ते देवाला आवडतो पण ते मुख्य काही नाही लक्षण. मुख्य लक्षण नाही की त्या संत असं असेल की त्याच्या कपाळाला गंधही नसतं. माळ असणं संताचं मुख्य लक्षण नाही. संताला माळ असती पण माळच असली म्हणजे संत आहे आपल्यावरही गोबरायचे प्रमाणाची टोपी माळा देवाची गबाळ वागवी कुंकळ पोटासाठी बरोबर आहे का नाही. तुका गोबराय म्हणतात सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. आणि खूप प्रमाणे देव तुकोबरायचे खूप प्रमाणे मला जगद्गुरु तुकोबराय पलीकडच्या तरीला गेला नाही तो संत नाही. आणि जो पलीकडे गेला नाही त्याला उपदेश करायचा काय नाही अजिबात अधिकार नाही. तुकोबराय तुम्ही कसं काय उपदेश करायचे. तुम्ही तर म्हणता सत्य चरलो मी नाही. त्यावेळेस नव्हतो चरलो अवस्था बदलत चालत गेली असेल का नाही. ज्यावेळेला तुकोबराय म्हणतात सत्य चरलो मी नाही त्यावेळेला साधक अवस्थेत तुकोबराय होते. हा भंग सांगत असताना तुकोबराय शुद्ध अवस्थेवर येतो. हा भंग साधक अवस्थेतला नाही. तुकोबरायांचा उपदेश कुठला साधक अवस्थेतला नाही. तुकोबरायांनी साधक अवस्थेत उपदेश केला त्याला उपदेश तुकोबरायांनी साधक अवस्थेत पण साधक अवस्थेत तुकोबरायांनी उपदेश जगाला नाही केला. ऐसे दागवितो मना ऐसे दागवितो मना जागवितो म्हणा तुकोबरायांनी साधक अवस्थेत जागा केली आणि मनाला जागा करता लोक झाले तर तसंही काय
उपदेश. हा उपदेश कोणाचा चालू आहे? माझा मला. मग आता पण तर काय तिथंच होतो माझा. साध्या अवस्थेतले आपण सिद्ध अवस्थेच्या प्रमाणात उरतो त्याचा ताळमेळ करतो, सिद्ध अवस्थेतले सांसारिक अवस्थेत उरतो त्याचा ताळमेळ. आम्हाला काय त्यात संशय? अजिबात संशय नाही का त्यात. साधक अवस्थेत ते वेगळे, सिद्ध अवस्थेत आपण ज्या अवस्थेत आहोत त्याचे प्रमाण उचलावे. बरोबर आहे का नाही? अशा प्रकारचे. आणि मला उपदेश तुकोबारायने जो अनेक लोकांनी जगाला उपदेश केलाय त्याचा अर्थ तुकोबाराय सिद्ध अवस्थेत आहे. साध्या अवस्थेतला उपदेश हा नाही. साधक अवस्थेतले कोणते उद्देश आहेत ते आपल्याला गाठ्यात सापडतील, अनेक प्रकारांत सापडतील. सिद्ध अवस्थेतला उद्देश आहे म्हणजे तुम्ही कशा मानणार सिद्ध अवस्थेतला उद्देश आहे? त्याला पुरावा काय आहे? त्याला तुकोबारायचा पुरावा आहे. हा भंग सिद्ध अवस्थेतला आहे, याला तुकोबारायचा पुरावा आहे. कुठला आहे पुरावा? तो याचा भंगात पुरावा आहे. या भंगात कुठला पुरावा आहे? तुका रूपा पहिला कोण्या जागेवर आहे तिथे तुको करायचं. तुका उभा पहिलं थडी. तुका कुठा उभा? पहिलं थडी म्हणजे पूर्ण चपलीकडे काढली वजर साईडला का? पहिल्या थडी याचा अर्थ या भवसागराच्या ब्रह्मस्थितीला गेलेले तुकोबार आहे, मोक्ष स्थितीला गेलेले तुकोबार आहे, सुख दुःखाच्या हे पलीकडे गेलेले तुकोबार आहे, द्वंद्वातीत झालेले तुकोबार आहे, द्वंद्वातीत अवस्थेला प्राप्त द्वंद्वातिकाच्या पलीकडे गेलेले तुकोबार आहे. नाही 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 महाराज, मायेच्या पलीकडे गेलेले तुकोबार आहे. आणि तिथं जाऊन तुकोबार आहे. मग म्हणतात तुका उभा पहिलं खडी. ही पलीकडच्या कडीला उभा आहे आणि म्हणून तर हे प्रकार मला निवडता आले. तरी हे प्रकार निवडी म्हणून याचे मला प्रकार निवडता आले. तुकोबार आहे शुद्ध अवस्थेला गेल्यावरचा उद्देश आहे. आणि तुकोबारायची शुद्ध अवस्था वेगळी का? तुकोबाराय सामान्यातून सिद्धाकडे गेले. ज्ञानोबाराय सिद्धच आहे पण ज्ञानोबाराय उपजताची ज्ञानी हेवरम जाणवणी म्हणून तुकोबाराय महत्वाचे जास्त काय म्हणजे ज्ञानोबाराय महत्वाचे नसणार पण चरित्र तुकोबारायचं जास्त का महत्वाचं आहे? तर तुकोबारायचं चरित्र त्याच्यामुळे साधकाला महत्वाचं आहे. मला तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वरी ग्रंथापेक्षा गाथा ग्रंथ महत्वाचा आहे. म्हणजे त्यात निवडणे बरं तुम्ही त्याला कमी जास्त पणा नाही पण भक्ती क्षेत्रामध्ये गाथा जास्त महत्वाचं आहे. कारण ज्ञानेश्वरीत माऊली ज्ञानोबाराला नाहीला जाणं मला काय कर्मकांड या नावं लागलं, उपासना कांड या नावं लागलं आणि ज्ञानकांड हे कांडत्रयात्मक निरूपिणी श्रुतीची हे कोडी सवानी तीन कांडाचं वर्णन नाहीला जाणं ज्ञानोबाराला. ज्ञानोबारायचे अभंग पाहिले तर फक्त
उपासना कांदा येईल दाखवा हरिपटात एखाद्या निष्काम कर्माचं प्रमाण निष्काम कर्माचं प्रमाण दाखवा हरिपटात एखाद्या कर्मयोगाचं प्रमाण दाखवा हरिपाठात ज्ञानाचं प्रमाण एखादं ज्ञानेन मोक्षे वशमानयन्ति दाखवा हरिपाठात दाखवा हरिपाठात दाखवा मला माहिती तुम्ही दाखवणार नाही तुम्हाला माहिती नाहीचे बरं नाहीचे एक सांगू किती पाहतो भक्ती श्रेष्ठाचं तो बऱ्याने ज्ञानोबऱ्याने हरिपाठात वाढवलं विष्णूनं कोण म्हटलंय विष्णूनं जप त्याचे ज्ञान हे ज्यांनी ज्ञानेश्वरी म्हटलंय ज्ञाने विनय एके उपाय परिशी जितुबे काय भविष्य आधिके रुखी ज्ञाने विनय एके उपाय परिशी म्हणणारे ज्ञानोबराय म्हणतात विष्णुवीन जप व्यर्थाचे ज्ञान ती गीतेची मर्यादा होती इथं स्वतःचा अनुभवे अनुवाद करायचा होता मर्यादा होती ज्ञानोबराय हरिपाठात कसली मर्यादा आहे हरिपाठात गा अभंग वाचा माझी जीवीची आवडी पुराणी हिनपुडी पांडुरंगी ही आतली आवाज आहे ज्ञानोबरायचा खरा आवाज आहे खरा आवाज भक्तीचा आवाज ज्ञानोबरायचा तुकोबरायचा गाथा निव्वळ भक्तिशास्त्र आहे मला त्या संसारिक अभंग जरी आलेले वाटत असतील तरी ते भक्तिशास्त्राचे कारण संसाराचे जिथं अभंग आले त्याच्या माग पुढे त्याचं कुठं तरी काही ना काही कुठाना आहे ते आहेत भक्तिशास्त्राचे सगळं आणि म्हणून आता काला तुकोबराय म्हणतात मी तरी कडच्याकडे उभा आहे माझे प्रकार निवडले काय प्रकार निवडले जितके गोड प्रकार तुकोबरायने निवडले तितके गोड मला तर वाटतं हे उपदेश नाही हे आपल्या जीवनाची बॅटरी हा अभंग म्हणजे जीव मी अभंगात जास्त बॅटरी या बॅटरीत जर चाललं तर कुठंच अडथळा येणार अगा नाही भगवंतांनी दुसऱ्या अध्यायातच अर्जुनाला सांगितलं की जर दीपाधारे वरती जे काय दीपाधारे वरतावी नाही तरी मग तरी नादळी जे दिव्याच्या आधारानं जर माणूस चालला तर अडखळत नाही कसं बोलायचं काय काय आपल्या जीवनातल्या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा अभंग आहे आपल्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तुकोबरायने त्याच्या बाहेर जाऊन त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे तिथपर्यंत आपण आलो आपल्या जीवनातला मुख्य प्रश्न आहे काय प्रश्न आहे मनासारखं होत नाही तर दुसरा प्रश्न आहे कोणाचा मला एकच प्रश्न आहे सगळ्याच्या जीवनातलं दुःखाचं एकमेव कारण आहे मनासारखं होत बरोबर आहे दुसरं तुम्ही कोणताही उत्तर प्रश्न सांगा मी त्याचं उत्तर तेच तुम्हाला तिथं आणून मांडतो तुम्ही म्हणजे पैसे नाही म्हणून दुःख आहे आम्हाला मनासारखं होत नाही म्हणून नाही मारा आमच्याजवळ काय नाही पैसे नाही पैसे मनासारखं व्हायला पैसे कशाला पाहिजे मनासारखं व्हायला म्हणजे जिथून तिथून येतं ते कुठे येतं तिथे येतं मला एकच प्रश्न आहे जीवनात सगळ्यांचा एकच प्रश्न मनासारखं होत नाही आणि त्याच्यात मग तो प्रश्न निर्माण झाला की त्या प्रश्नात फांद्या फुटतात का त्याच्यात मग भ्रम होतो निर्माण होतो कसा भ्रम होतो की फक्त माझ्याच मनासारखं होत नाही पहिला प्रश्न मनासारखं होत नाही आणि मग त्याच्यात जरा प्रगती होती म्हणजे पहिल्या वर्गातून ते दुसऱ्या वर्गात की फक्त माझ्यात काय होत नाही मनासारखं मग हे देवानं माझ्या पदरात पाप का आणलं मनासारखं होत नाही असा माणूसच नाही महाराज जगात की ज्याच्या काय झालेलं आहे मनासारखं खोकल्याचं उदाहरण दिले सामान्याचं दिलंच नाही मग मोठ्याचं द्यायच असते आपल्या बारीची काय मला तुकोबाराय म्हणतात सगळ्यांना माहिती आहे उदाहरण रावणाला आयुष्य किती होतं 14 चौकड्या म्हणजे 4 काड्या चौ म्हणजे 4 काड्या म्हणजे साकडे 4 काड्या 4 युगाची एक कडी म्हणजे 4 युग एकदा गेली की एक कडी झाली अशा 14 काड्या 14 14
56 56 वर्ष नाही, 56 त्याला काय होतं? युग. काय होतं? 56 युग आयुष्य होतं त्याला. 56 युगाचं ज्याला आयुष्य होतं. बरं, आयुष्याच्या बाबतीत किंवा आपल्यापेक्षा जरा मला वाटते थोडंसं पुढं त्या समजून पाहू. त्याच्या आयुष्याला आयुष्याला असला मोठा धनाला असताना आपण मोठी त्याच्यापेक्षा आहे ना. तुकाराम महाराज त्याची घरं फिरत मोजून आली जाऊन कोटी घरी काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी बरं पाहून आली. त्याच्या महाराज बरं पाहून आली. मग धनाच्या बाबतीत तुलना लागते का? गोल्ड मॅन आमदार होता गोल्ड मॅन आहे ना. 2-3 किलो त्याच्या अंगावर काय राहायचं सोनं. मग तो जास्त असं का त्याच्यापेक्षा? रावणापेक्षा बरोबर. कोटी घरी शुद्ध कांचनाची सप्तकोटी होती. जाऊ दे, आयुष्यात नाही, धनात नाही. बायकोच्या बाबतीत नाही. किती होते त्यात? कृष्णाला 16,000 आणि त्याला 16 पंचे आपलं सोडून द्या. कृष्णापेक्षा 5 कोटी रावण बायका पुढे होता. सगळ्या माहिती कृष्णाला 16,000 16 पंचे 80 तिथेही कमी नाही. पण शारीरिक बळाच्या बाबतीत कमी होता रावण. कमी होता शारीरिक बळाच्या बाबतीत. अरे शारीरिक बळाच्या बाबतीत रावण एवढा मोठा होता की महाराज ब्रह्मदेव कमी पाडला त्याला. एवढा मोठा शारीरिक बळाच्या बाबतीत. किती मोठा होतो हो शारीरिक बळाच्या. पण बुद्धिबळाच्या बाबतीत बुद्धीच्या बाबतीत आपल्यापेक्षा बरा होता का? सांगितलं मला त्यानं केलेलं स्तोत्रावर ग्रंथ निर्माण झाली तरी अजून त्याचा काय लागणं मूळ अर्थ. बुद्धीच्या बाबतीत धनाच्या बाबतीत होता, आयुष्याच्या बाबतीत होता, बुद्धीच्या बाबतीत होता, सगळ्या बाबतीत होता. म्हणजे महाराज हे सगळं झालं. हो अहो तुकोबा आहे म्हणले, ज्ञानवरायाचा सिद्धांत आहे. संत म्हणले, आपण सफळ वाटा माझा काढतो. संत म्हणले सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. रावणाकडे का भक्ती होती का? आम्ही भक्त मोठे रावणापेक्षा चुकीचीच मान्यता आहे. रावणा एवढा भक्त झाला नाही. काय भक्ती काय भक्ती आहे त्याची? भगवान शंकराची भक्ती मान्य असलेली भक्ती ती काही नास्तिक देवाची भक्ती थोडीच होती. भगवान शंकराची भक्तीचा तुम्ही उपयोग केला पुढे तो भाग सोडून द्या. पण भक्ती सामान्य होती का? सामान्य भक्ती होती रावणाची? सामान्य भक्ती होती का महाराज? अरे त्या रावणाची भक्ती एवढी मोठी होती की एक फुल कमी पडलं तो उठून नाही गेला. 1000 कमळाची फुलं व्हायचा भक्ती जरूर. भगवान शंकराला एक दिवस मोजले तर नौकर आणून द्यायचे. 1999 भरले. एक कमी पडलं आणि उठायचं नाही, बोलायचं नाही. आपण काय करतो जर हायपाटात गाचे माहिती असतं जसं हायपाटाचा आवाज वाढवला एक काहीतरी पाहिजे. सही तसं नव्हतं. उठायचं नाही, बोलायचं नाही. रावणानं काय केलं माहितीये? शिर कमळ छाटलं पूजेला ठेवलं. मस्तक छाटून कुठं बसतो आपण त्याच्या पुढे बसतो. काही इंद्रन चंद्रन किंद्रन घेन पुढं पावर भक्तीचा त्याच्याकडे. भक्ती नाही आपल्यापेक्षा तो काय आहे? सगळ्यात श्रेष्ठ आहे. सगळ्यात श्रेष्ठ भक्ती श्रेष्ठ, ज्ञानात श्रेष्ठ, शारीरिक बलान श्रेष्ठ. तपस्वी नव्हता का? तपस्वी नव्हता काही तपस्वी महाराज. तपानं श्रेष्ठ, धन संपत्तीनं थोडं सांगू का? लौकिक पारलौकिक शक्तीनं तो सगळ्या जगात काय रावण होता? श्रेष्ठ होता. एवढा मोठा श्रेष्ठ रावण त्याच्या मनाजोग झाले का? हे सांगते आणि झालं असतं तर सीता मातेला नेलं असतं का? शब्द वापरले. देखो निया सुना घेऊनी आली सुनी. पुत्र म्हटलंय रावणाला तुकोबारायांनी घातले. पुत्र म्हटलं सीतामातेच्या मुखातले शब्द घातले. पुत्र म्हटलंय. पुत्र का? इच्छा पूर्ण राहिल्यामुळे एवढ्या मोठ्या रावणाला पुत्र्याची पदवी मिळाली. नाचेच होत नाही. आपण सोडा ज्या रावणाला रामाने मारलंय. राम मोठा का रावण मोठा?
ती म्हणा आम्ही काय पाहिलं नाही त्याला कोण होता कोण अरे त्याला मार्ग एक दुवाची बाजू नाही करायचं ते एक दुवा आहे एक फक्त मी सगळ्यात मोठं कोण सगळ्यात मोठं कोण अशा प्रकारचा काहीतरी दुवा आहे वो पृथ्वी बड़ी वो शेष की माथी पे काय को बड़ी शेष बड़ा तो शेष भगवान शंकर के गली में क्यों बड़ा भगवान शंकर बड़ा तो कैलाश पे क्यों खड़ा कैलाश बड़ा तो कैलाश रावण में एक झटके में उखाड़ा रावण बड़ा तो राम ने रावण को एक बाण में उखाड़ा म्हणजे मग राम बड़ा तो राम काय का बड़ा होता हनुमान जी के हृदय में खड़ा आणि एक माणूस महाराजाच्या पुढे म्हणला क्यों म्हणी महाराज हनुमान काय का बड़ा मत जगत में वही सबसे बड़ा जो दो बोतल पी के एक पाव पे खड़ा म्हणून म्हणतात महाराज मोठा आहे तो रावण रामचंद्र प्रभू किती मोठे खानात त्याचा नाही ना त्याला एवढे मोठे रामचंद्र प्रभू मनासारखे झाले वस्त्र बदल कर राज के वलकल पहनले बरोबर का नाही महाराज यज्ञ यावत सृष्टीमध्ये आता एक पण आपला भ्रम असतो तो की आपला तसा भ्रम असतो महाराज असं होतं तसं होतं पण मग कधीतरी एकांतात आपण बसावं आत्मचिंतन करावं आपल्याच मनासारखं होत नाही का कुणाच्याच होत नाही याचं चिंतन करावं मी सकाळीच सांगितलं कथा ऐकावी म्हणून कथा तैसे धरुणी राहायचे तर तुकोबा म्हणतात कथा ऐकून सुद्धा अवघडे हेच थोर अवघड आहे अन्न देखोनी भुकर आहे याची थोर अवघड आहे महाराज अशा प्रकारचं आहे अन्न नुसतं पाहिल्यानं घेऊन जात नाही तुकोबा ते घ्यावं लागतं सेवन करावं लागतं आणि त्याच्याकरता मनाला आपल्या काय करावं लागतं तयार करावं लागतं महाराज मन इतकं खतरनाक आहे तुम्ही कोणतंही का सांगा ते त्याच्यातून पळवाट काढीत उद्याच नाही तयार आपल्याला तुम्ही मला आपल्याचं सोडून घ्या पण ज्यांनी शब्द गेले मला ते एक थोडंसं सांगतो शांत मी आता म्हणलं बघा आपल्या हातात नाही काही काम नाही आपण मस्त आता काय चिंतन करू एका शब्दाचं करायचं प्रमाणाचं नाही अभंगाचं नाही एका शब्दाचं चिंतन करायचं मग आपल्याला असं मी टायमिंग काढली आपलं कॅपॅसिटी तर 7 तास लागतात आपल्याला 6-7 तास तर मग आपण असं 6 उठलोय 6ला पण 7ला बसलो तर 7, 8, 9, 10, 11, 12, 1 वाजेपर्यंत आपलं होत आहे मग एखादा तास 6 तास गेला तर 2-3 वाजतील मग आता झालं आता किती झालं आता काय अडचण आहे का आता काय अडचण नाही मन कसं करतं लगेच मला थोड्या वेळात झाले पण मग दुसरं काम आलं मग काय करावं आणि दिवसभर बसायचं मग असते का दुसरं काम आलं मग करावं आता मग इतक्या अशी चित्र की मग एखाद्या वेळेस आपल्या घरचं नाही तर मग आता बाबाकडे काम चालू झालं तिकडे जाण्याचे एखाद्या मिस्त्री बोलण्याचे एखाद्या मग असं मग काय करावं मग असं खरं जे मनात तुला द्या असं यायला लागलं मग मी लगेच म्हणलो नाही असं नाही जमलं दुसरा मार्ग काढला काय आपण उठतो 7ला आंघोळ घातली किती वाजतात आपल्याला 8 वाजता म्हणजे 8 वाजे लोक आपण काही करू शकत नाही आपण एक काम करू 2ला उठू आणि 8 पर्यंत चिंतन करू किती उठायचं 2ला मग आता निश्चित 100% झालं उठायचं तिथलं 2ला उठायचं 8 पर्यंत आता 8च्या नंतर आंघोळ मग आपलं काय दिवसभर जे असेल ते असेल म्हणलं ठीक आहे 2ला उठू मग आता निश्चित झालं गप्पा 5-10 मिनिटं गेल्यावर मग पुन्हा मन म्हणते आणि एखादं कीर्तन आलं मग 12 लोक जागावरून बोललो कसं हाणाव का त्याच्यामुळे काय करावं ओळखायला पाहिजे महाराज शत्रू आहे आपला म्हणलं आता याचं ऐकायचं नाही कीर्तनच घ्यायचं नाही असं का म्हणत नाही आपलं चिंतन होतो काय करायचं नाही कायच नाही कीर्तन काय फरक पडतो एका दिवशी गेलं तर त्या दिवशी रात्र जागायचं काय फरक पडतो एका दिवशी असं होतं कोणी मन काय करतो तुम्ही काही करा जेवढं दर दिवशी असतो तेवढं तोंड घालीत नाही ते 5-10-20 मिनिटं अर्धा तास गेला की मग शाळामधून घुसत माऊली ज्ञानोबाई म्हणतात निश्चयाते ठाडी निश्चय दृढ निश्चय आपलं बघा दृढ निश्चय केलेल्याचे निश्चय काय करते हे मग मनाच्या विषयी सांगत असताना अभ्यासाची घरटी यमनियमाची ताटी जे मनात जय अभ्यासाची घरटी यमनियमाची ताटी जे मनात सदा मोठी धरून येते नाही इंद्रियाचं सांगितलं तिथं त्या काय इंद्रियाची पोळी आहे शी
तिथं कुणाचं सांगितलं त्याची आपल्या साची घरटी यमनी माझी दाटी जे मनाती सदा मुठी धरून या आधी तिथं ती कासा विषयी या इंद्रियाची गोडी यायची तशी म्हणतात त्या दिवशी फुलविका तिथं मनाती मुठी धरून या अशी पण इंद्रिय फुलविषयी असे ते तर पृथ्वीचा लाप होईल उतरी त्याची त्याचं कार्य नाडीले शहाण्या मोठ्या मोठ्या शहाण्याला काय केलेलं आहे ना नाडलेलं आहे एखादाच बसवा मला तू बसायलाच पाहिजे मनुष्य जन्मच आपला त्याच्याकरता आहे त्याच्याकरता आहे मनुष्य जन्म हे महेंद्र पदही पावे नाही ते तर पृथ्वीचा लाप आहे महेंद्र पदही परिमोहन नाही ते मोह आहे. विठ्ठल काय धैर्य असती टाळी जे बुद्धीचे सळी बुद्धीचे सळी निश्चयाचे टाळी मिळवली जाय धैर्याचा हातावर हात मारून निघून जाते कधी चिटपट करते त्याचा मिळायला बुद्धीत नाही बुद्धीची सळी बुद्धीला आता एक निश्चय होत नाही दड बुद्धीचा अशा प्रकारचं ते मन आहे महाराजांचं खतरनाक आहे आपलं तुकोबरायचं स्पष्ट मत आहे मला जे करायचं ते आपल्या हिताकरता करायचं तुकोबराय म्हणतात ऐको ना ऐको कथा कोणीतरी जाऊन या घरी बसण्याकरता विचार करण्याकरता काय केलेला आहे हा मानव हेच व्यक्त करतात असं करत नसेल तर मला काय उलटा भ्रम आहे आपला परमार्थ करायला लागला तर लोक चुकीचं करायला आहे मला फराचे संसार करायला लागला तर काय करायला लागला चुकीचं करायला मला काय उलट झालंय हे मूर्ती लोकीचे पराठी एखादा परमार्थ करायला लागला तर लोक म्हणतात त्याला काय दुर्बुद्धी सुचली आणि खरी दुर्बुद्धी कोणाला सुचलेली असते मला खरे दुर्बुद्ध खरे दुर्भाग्य खरे पापी खरे चांडाळ शिवण संसारात घालतात तुकोबराय जनावराय म्हणतात तेच आहे विठ्ठल विठ्ठल बोला तुम्ही खरे दुर्भाग्य म्हणजे तुकोबराय म्हणतात तुकोबराय म्हणतात मला तर खेद होतो या लोकांच्या गोष्टी ऐकून खेद होतो महाराज तुकोबराय म्हणतात बघू दुःख वाटे ऐसे ऐकून या गोष्टी जेणे घडे तुटी तुझ्या पायी आणि ह्या तुकोबराय म्हणतात मला एक गुण सांगतात काय काय सांगतात महाराज तुकोबरायनी तर नाटक बोर्ड वर्णन केले तुकोबराय म्हणतात त्या आम्ही भजन जायला लागलो एखाद्यात भजन करायला लागलो की लोक येतात आणि आम्हाला गोड कौतुक दाखवतात कशाचे कौतुक दाखवतात येते तुझी भजना दावित्री प्रपंचाचे कनिष्ठी तुझी ठेवणी गोड करीती नाड आपणा जे खतरनाक कळत असे तुकोबराय म्हणतात येती तुझ्या बसणार तुझ्या बसणार आड येतात आणि आड येऊन काय म्हणतात काय करतात डावीची प्रपंचाची ओढ कौतुक दाखवतात पुढे गेल्यावर त्याचं उत्तर या अभंगाचे म्हणून मी शब्द सगळं चालू जातात सगळेच उत्तर या अभंगा म्हणून तुम्हाला अभंग गोड
पसरावी प्रपंचाचे पोळ तुकोबाराय तुम्हाला वाटतं का काय तुकोबाराय म्हणतात मला हसू येतं आठवून रडू येतं याच्या घर पाहून म्हणजे त्यांच्यासाठी रडू येतं आणि माझं बोटांना झालं म्हणून हसू येतं का देखत नाड कळतशी कळायलंय मला की हे बिचारे फसायले नारायले रडतील भोग देते वेळे येईल कळो आज यांना कळलं गेलं अशा प्रकारचं तुकोबाराय म्हणतायत महाराज अरे एकांतात बसावं एकांतात बसून विचार करावा तुकोबारायचे महाराज लोकांचा संघ सोडून तुकोबाराय म्हणतो डोंगरावर गेलो ना तर त्याचं एकमेव कारण तुकोबारायांनी सांगितलंय म्हणून मागे परतले मन घालणीचे रान देखोनिया मनवुनी मागे मन परतले रान घालणीचे देखोनिया मनवुनी मन मागे परतले पण काय म्हणून परतले काय म्हणून परतले त्याच्या मागच्या चरणात तुकोबाराय देतात तुकोबाराय म्हणतात याच्यामुळं माझं मन परतलं हे स्मरण तो त्याचे जनतरी तेथे गुंतले मी लोकांकडे पाहत होतो लोक सगळे कशात गुंतले तुकोबाराय म्हणतात प्रपंचात गुंतले आणि प्रपंचात गुंतले तुकोबाराय म्हणतात ते आम्हाला सांगतात पण एक मला हसू येतं स्मरण तो त्यांचे त्याशी नाही स्मरण तो त्याचे त्याशी म्हणजे देवाचं इथं संबंध नाही तू आपण स्मरण तो त्यांचे त्याचे नाही त्यांचे त्याशी नाही त्याईलेच त्याची आठवण नाही तर ते आपलं कवा कल्याण करते म्हणून मी लोकांना आपली ध्यान नाही दुसऱ्या काय शिकवले जाणार आहे दुसऱ्या काय शिकवणार आहे स्मरण तो त्यांची त्याशी नाही त्यांचं सोडून द्या पण आपले हित आपण पाहिजे मग हित कशात आहे एकांतात बसून विचार करण्यात येते एकांतात कोणी जवळ तास तुम्हाला एकच तरी आपण एकांतात बसून विचार करावा की आपल्याच मनासारखं होत नाही आपल्याच इच्छा पूर्ण होत नाही कुणाच्याच होत नाही मग पुराणातलं सोडून द्या पुराण झालेले सोडा आपल्या शेजारी पाजारी आपले पाहुणे रावणी आपली भावकी आपलं गाव आपले सोयरेधारे आपल्या जवळचे आपला तालुका या सगळ्यांचा हळूहळू विचार करावा आमदार लोक जावं आपली लेवल आमदार लोक जावं खासदार लोक जावं वाढवत मुख्यमंत्री लोक जावं तिथून पंतप्रधान लोक जावं मग राष्ट्रपती लोक जावं मग रावणा लोक जावं मग पुढे भगवान म्हणजे तिकडे तिकडे वर जावं असे लेवल वाढवत जावी आणि मग विचार करावा की कोणाच्या मनाजोगं झालंय का मग हा विचार केला बरं का ज्यावेळेला संसारात विपत्ती आणि भंडारा डोंगरावर गेले तर भंडारा डोंगरावर आपण हे प्रमाणे मिळायचो पावणे झाडावर पाडून पाले ते झाड पाला पाहिजे वर पाडतात नुसतं झाड नाही वर पाडली नुसतं झाड थोडं वर पाडून होते एकांतात बसून काय करा सत्या असत्याची मन गेले मन मनानुसार ज्ञानेश्वरीचं चिंतन भागवताचं चिंतन योग्य काय अयोग्य काय काय महाराज लोकाचार खरा आहे का शास्त्र खरं आहे काय मागची पुढची पुराण काय म्हणतात पाहिली पुराणी
खांडोळीनी ऋषीने सगळं पाहिलं. पाहिलं म्हणजे नुसतं पाहिलं नाही, मला संतांचं पाहणं जे असतं ना आपल्याकडे नेहमीप्रमाणे आपण म्हणतो पंढरी महात्म्याच्या प्रमाणात आपण म्हणतो वाराणसी गया पाहिले द्वारका परी नाही येतो का पंढरीचा. वाराणसी पाहिली, गया पाहिली, आपण म्हणू आम्ही पाहिली. तुकोबारायच्या बरोबरीत गेलो, तिथं आपलं पाहणं शब्द वेगळा आणि तुकोबारायचा पाहणं शब्द वेगळा. आपण पाहिलं तर तिथले बंगले पाहिले, तिथले मठ पाहिले, तिथले देवाच्या मूर्ती पाहिल्या. देव नाही पाहिला, देवाच्या मूर्ती पाहिल्या. तीर्थातलं पाणी पाहिलं, लय मोठं पाणी येऊन गेलं, पाणी पाहिलं असेल, पण आपण त्याचं तुकोबारायने जे पाहिलं म्हणतात तर दगड पाहिले नाही, मठ पाहिले नाही, पाणी पाहिलं नाही, त्याचं फळ पाहिलं. फळ कोणतं जास्त आहे? संतांचं पाहणं वेगळं आणि आपलं पाहणं वेगळं. फळ दृष्टीनं पाहिलं. महाराज आपण एखाद्या माणसाकडे पाहतो आणि एखाद्या डॉक्टर त्या माणसाकडे पाहतो, पण आपण पाहत असताना त्याचं धडधाकट शरीर पाहतो आणि डॉक्टर पाहत असताना त्यातला कमकुवतपणा पाहत असतो. विठ्ठल विठ्ठल आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणताय बसावं माणसाने एकांतात आणि बसून विचार करावा. सारखा विचार करावा की मला आनंद नाही का कोणाला नाही. आणि मग हळूहळू आपल्या लक्षात असं येईल की माझ्याच मनासारखं होत नाही असं नाही. या जगात असं कोणीच नाही की आतापर्यंत त्याच्या काय झालेलं आहे, मनासारखं झालेलं आहे. जगात असं कोणी नाही याच्या मनासारखं झालेलं आहे. असा विचार ज्या विचारावर ज्यावेळेला आपण ठाम येऊ त्यावेळेला मग कुणाच्याच मनासारखं का होत नाही, मग तुकोबारायाकडे जाऊ. मग जाऊ तुकोबारायाकडे. आधी प्रश्न पडावा, मग उत्तर विचारावं. आधी उत्तरच घेऊन जाऊ. प्रश्न अगोदर पडावा, मग काय त्याचं उत्तर घेऊन जावं. असा प्रश्न मनात यावा, का होत नाही माझ्या मनासारखं कुणाच्या, असा प्रश्न मनात पडावा आणि मग तुकोबारायाकडे जावं. तुकोबाराय का मनासारखं होत नाही, मला अशी अपेक्षा आहे की माझ्या काय व्हावं, मनासारखं व्हावं. का होत नाही माझ्या मनासारखं, कधी होईल? दोन्ही प्रश्नाची उत्तर तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात येतात. तुकोबारायांनी त्याचं उत्तरच पहिल्या चरणात दिले. तुकोबाराय म्हणतात तुमच्या नाही कोणाच्याच नाही होणार. नाही होत का नाही असा प्रश्न ज्यावर विचारला तेव्हा तुकोबाराय म्हणले होत नाही असं म्हणू नका, होणारच नाही. होणार नाही, नाही होणारच नाही. तुम्ही किती प्रयत्न केला तर तुमच्या मनासारखं होणार नाही. होणारच नाही का होईल नाही. दृष्टांत त्या मोदानावर दोन दृष्टांत येतात, दोन वयात दोन दृष्टांत येतात. पण दोन दृष्टांताची एक नवली पहा. काय जैशी विजय सर्वथा नाही हो नाही परी मोहान फिटेल मानसीचा.
येतं पूर्तीतल होईल हे महेंद्र पदे ही पाविजेल परी मोहान पिटेल मानसीचा मनातला मोह जाणार नाही. दृष्टांत दिला जैशी विजय सर्वथा आहळली ती सुक्षेत्री जरी पेरिली तरी न विरुद्धी सिंचडी आवडे तैसे. माऊली म्हणतात मोह जाणारच नाही. पहिला दृष्टांत काय दिला ज्ञानोबरायाने की विजय सर्वथा आहळली मी काय केलं भाजलं आणि भाजून बी पेरलं आणि त्याच्यावर पिंकर लावलं. रान चांगलं तयार केलं होतं खतही भरपूर टाकलं त्याच्यावर पिंकर लावलं पोटभर पाणी दिलं म्हणजे जास्त चिपडू दिलं नाही. आवडे तशी सिंचनी शब्द पहा म्हणजे आवडे तशी म्हणजे आवडतं तेवढं नाही त्या पिकाला जेवढं लागतं आवड त्याची जेवढी आवड आहे. प्रत्येक पिकाची पाण्याची आवड काय आहे वेगळी वेगळी. उसाला जेवढी पाण्याची आवड आहे तेवढी पाणी मिरच्याला आवड नाही. म्हणजे आवडे तशी सिंचनी निघतील तरी नवीन होती निघत वाढत ओम निघत त्याच्यातून नाही. तसा माणसाच्या मनातला मोह जाणार नाही. आता या दृष्टांतातून काय सिद्धता झाली की मोह जाणारच म्हणजे आजपर्यंत कशाला करायचा मग भाजलेलं बी निघणार नाही माणसाचा मोह जाणार नाही. मग कसा मग काय अडचण आहे जाणारच नाही. मग त्या दृष्टांतात दृढ निश्चयता झाली म्हणून दुसरा दृष्टांत पुढचा दिला ना. तरी आयुष्य कोणी आहे तरी औषधी काही नव्हे येत एकची उपयोगा जाय परमामृत. दुसरा दृष्टांत इतका गोड दिलाय ज्ञानोबराय म्हणतात आयुष्य संपलं आता जगणार नाही. कोणता औषध त्याला उपयोगाला येणार आहे पण जर त्याच्या भाग्याने त्याला अमृत मिळालं तर तोच जगतो. पहिल्या दृष्टांतातली दृढ निश्चयता अमृतानं घालवली. विठ्ठल विठ्ठल म्हणजे मग ती दृढ निश्चयता घालवायची होती तर पुढचा दृष्टांत दिलाच कशाला देखोडी महाराज. पहिले जर दृढ निश्चयता दाखवली तुम्हाला जर ती दृढ निश्चयता दाखवली तर पहिली दृढ निश्चयता पहिल्या दृष्टांतात दाखवलीच कशा करता दृढ निश्चयता ही खरी आणि दृढ निश्चयत एक वाक्य ही खरं. त्याचं उत्तर तिसऱ्या होईल तैसे राज्य भोग समृद्धी हे उज्जीवन हे जीवबुद्धी येथ जिव्हाळा कृपानी दे कारुण्य तुझे. या पुढच्या ओळीतले 4 चरण पहिले 2 चरण पहिल्या दृष्टांतासाठी दुसरे 2 चरण दुसऱ्या दृष्टांतासाठी. नवल पहा पहिले 2 चरण पहिल्या आणि दुसरे 2 चरण दुसरे. तैशी बीजे सर्वता आहळली ती सुक्षेत्री जरी पेरिली तरी न सिंचिती तरी न विरुद्धी आवडी सिंचले तैसे तैसे राज्य भोग समृद्धी हे उज्जीवन नव्हे चिकून. जसं भाजलेलं बी कधीच निघणार नाही तसं राज्य मिळवलेलं मोह कधीच जाणार नाही. हा त्या दोन्ही चरणाचा तारतम्य. दुसरा दृष्टांत तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधी काही नव्हे येत एकाची उपयोगा जाय परमामृत. मग नाहीच का दुसऱ्या दृष्टांतातली ढिलता दिलेली येत एकची उपयोगा जाय परमामृत येत एकची परमामृत उपयोगा जाय तसं राज्य भोग समृद्धी जीवबुद्धी उज्जीवन नव्हे पण येत जीवाला कृपाने दे कारुण्य तुझे. राज्यानं भोगानं संपत्तीनं मोह जाणार नाहीये काळ्या दगडावरची रे पण देवाची कृपा झाल्यावर एक क्षणही टिकणार नाही ही तेवढीच काळ्या दगडावरची रे. त्याप्रमाणे महाराज त्रिपुटीच्या संबंधाला तोपर्यंत मनासारखं होणार नाही काळ्या दगडावरची रे आणि त्रिपुटीचा त्याग केला की आपल्या मनाच्या व्यतिरिक्त काही घडणारच नाही काळ्या दगडावरची रे. म्हणतात त्रिपुटीच्या योगे योग म्हणजे संबंध योग शब्दाचा अर्थ काय जोडणी संबंध. जोपर्यंत तुम्ही त्रिपुटीच्या संबंधी आहात तोपर्यंत काही नव्हे कोणा जोग मनासारखं होणार नाही काहीच होणार नाही. त्रिपुटीच्या संबंधात जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुमच्या मनासारखं. आता त्रिपुटी काय त्रिपुट म्हणजे 3 फुट बरोबर म्हणजे पडते आवड खरं आणि 3 म्हणजे 3 पण त्रिपुटी म्हणजे जो चपातीच्या संबंधात येतो बघ नाही का कारण चपाती किती कुठे येतात 3 त्रिपुटीचे अनेक प्रकार त्रिपुटीचे अनेक प्रकार त्रिपुटीचे ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय हे काय केलेले येतात प्रकार ज्ञाता ध्येय ज्ञान भोग भोग्य आणि वक्ता. भोग
ओके वक्ता ज्ञाता ज्ञान ज्ञेय पुन्हा ज्ञाता ध्यान ध्येय द्रष्टा दृश्य दर्शन पुन्हा कोणती एखादी त्रिपुटी राहिली का त्रिपुटीमध्ये तीन आहे का नाही तीन एका ठिकाणी आल्यावर त्याला त्रिपुटी म्हणतात ती झाली त्रिपुटी मग तिथे कोणती त्रिपुटी ज्ञाता ज्ञान न्यायाचा संबंध सोडायचा त्याच्या संबंधात तेवढं जमणार नाही ध्याता ध्यान ध्यायाच्या संबंधित तोपर्यंत जमणार नाही का काय भोक्ता भोग आणि भोग्य या त्रिपुटीत असल्यावर जमणार नाही तर त्रिपुटी म्हणजे काय त्रिपुटी मला त्रिपुटीच्या संबंध तोपर्यंत तुमच्या मनासारखं काही होणार नाही तर आता 10 वाजून गेले त्रिपुटीच्या कोणत्या त्रिपुटीच्या तर त्रिपुटी म्हणजे तीन फुट तीन थोडक्यात एका शब्दात सांगून टाकतो त्रिपुटी युक्त जे 3 फुटानं जे तयार झालेले त्याच्या तुम्ही जोपर्यंत संबंधात येत तोपर्यंत तुमच्या मनासारखं होणार नाही 3 फुटाच्या तयार झालेलं काय काय झालं 3 फुटात तयार 3 फुटात काय झालंय 3 फुटात काय झालंय प्रकाराचे गुणी देवा त्रयी लाविली इतक्या जीवा शरीरापुटीमध्ये ती थोडी गुणी देवा त्रयी लाविली 3 गुण केली ती 3 गुणानं 3 जीव ठेवू मला काय गुणाचे न होणी न काय कधी होईल गुणाचे न होणी रची अमृतानुभवती होईल की 3 गुणापासून रचित झालं नाही असं या माया या युगात जगात काहीच नाही सगळं काय आहे 3 गुणात निर्माण झाले आणि मग त्या 3 गुणांना निर्माण झाल्याच्या तुम्ही जोपर्यंत संगतीत आहात तोपर्यंत तुमच्या मनात काहीच होणार नाही उलट छाता आपण तो करतो 3 गुणाची संगती मनासारखं व्हायसाठी तुको करायचं माणसाला विरोधात सिद्धांत आपल्या मला तुको करायचा सिद्धांत आपल्या विरोधात नाही आपले सिद्धांत तुको करायच्या विरोधात काय काय येतं 3 गुणा कशा कशाच्या संबंधात विषय पंचविषय सगळे जग आले विषय सोडून द्या आपलं शरीरच कशा निर्माण झाले 3 गुणाचं निर्माण झाले 3 गुणाचं शरीर निर्माण झाले महाराज व्यापक दृष्टीनं त्याग सोडा काय म्हणतात त्याला व्यापकतेचा त्या विषयाचा वगैरे सोडा जोपर्यंत देहाच्या संगतीत आहोत तोपर्यंत ही मनासारखं होणार नाही मनासारखं व्हायचं असेल आपल्या तर देहाची आपल्याला काय सोडावं लागेल संगत सोडावं लागेल देहाची संगत कशी सोडावं सदाशिवा तुम्हाला म्हणलं तुम्ही तुमची संगत सोडा घरी जाता तुम्हाला जाता येईल का देहाची संगत सोडता येतात दुसऱ्याची सोडता येईल आपला देह आहे ना पण मला सांगा देह आपला आहे का देह आपण आहोत देह आपला आहे का देह आपण आहोत सांगा कोणी सांगा कारण आता 10:30 वाजले तर सगळे झोपायचे देह आपला आहे का देह आपण आहोत
नाही काही सांगा आपल्याला काय आता गावात द्या आपण देह आपला आहे. बरोबर ना? देह आपण नाही. बरोबर ना? ठीक आहे काय मला त्या देह कधी आपण आपला म्हणतो आणि कधी आपण म्हणतो. आपला खरं सांगू का आपला म्हणूनही दृढ निश्चय नाही आणि आपण म्हणूनही दृढ निश्चय नाही. आपण देहाच्या बाबतीतच कोण मला सांगा इंद्रिय देहाचा एक भाग आहे. ते सगळी इंद्रिय मिळून जे तयार होते त्याला काय म्हणतात देह. ज्ञानोबरायचा दृष्टांत जसं एखादी गाडी आहे एखादा रथ आहे तर मग गाडीचे पार्ट वेगवेगळे काय आहे. तुम्ही मला गाडी दाखवा बरं आम्हाला कुठं येतं. तुम्ही ते बैलाच्या खांद्यावर ठेवता त्याला हात लावला याला काय म्हणतात का गाडी आहे का हे जीव आहे. त्या मागं करता उभे लाकडं असतात याला ही गाडी अरे या दांड्या येतं याला हे चाकं येतं तो साठा आहे. आणि मग गाडी कोणती आहे तर सगळे मिळून जी तयार होते तिला काय म्हणावं गाडी. तसं मग याला हात लावला तर हा डोळा आहे हा हात इंद्रिय कुठं आहे तर सगळे इंद्रिय मिळून जे तयार झाला पुतळा त्याला आपण काय म्हणतो देह म्हणतो. बरोबर आहे का नाही? त्याला देह म्हणतो म्हणजे बरोबर आहे त्याला देह म्हणतो. पण मग देह तुम्ही कधी आपला म्हणतो कधी माझा म्हणतो. इंद्रिय म्हणजे डोळे म्हणजे देह आहे का नाही. मग आपण म्हणतो हो तिकडून ऍक्सिडेंट झाला हो तुम्हाला कोण म्हणलं मी पाहिलं याचा काय म्हणतो आपण मी पाहिलं म्हणजे त्यावेळेला देहाला आपण काय म्हणलं मी देह काय मी पाहिला. आणि डॉक्टरकडे गेलो डॉक्टर मी डोळा दुखायला मी डोळा दुखायला का माझा डोळा दुखायला माझा डोळा दुखायला म्हणजे डॉक्टरकडे गेले की डोळा माझा झाला आणि पाय की डोळा मी झाला. मग नेमका मी आहे का माझा आहे तर दोन्ही नाही. देह मी नाही आणि देह माझाही नाही. देह माझा म्हणणं भ्रम देह मी म्हणणं हे भ्रम. मग भरवसा कडे तू जर भरोसाच बसून घ्यायचा या सगळ्याच्या दंतावर म्हणजे तू बरोबर आहे म्हणता तर न म्हणे देह माझा ऐसा माझा ऐसा देह न म्हणे मग भरोसा कळलं इकडे काय असतं. बातमी एका शब्दात सांगतो आपल्याला जाऊ दे बाजूला आपल्याला संस्कृत वाटत असेल मी म्हणतो तसं झालं पाहिजे याचा संस्कार सोडायचा. देहाचा म्हणजे तुम्ही सोडाव कसा तर देह संघ सोडायचा अर्थ सिद्धांत आपल्याला माहितीये देहाचं तादात्म्य सोडायचं. मला देहाचं तादात्म्य ज्यानं सोडलं का त्याच्या मनासारखं किंवा म्हणतो तसं होत नाही त्याच्या मनाची तसं होत. त्याच्या मनात जसं होतं मनात जसं होतं तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा करू ते कल्पना तो खूप चिंतिले ते मनीचे जाणे पूर्वे खुनी पूर्वी कुणी आंतरीची डोक्यातच ठेवायचं. जोपर्यंत आपण देहाच्या संबंधी आहोत जोपर्यंत देह माझा आहे आपला दृढ निश्चय तोपर्यंत किती प्रयत्न करा आकाश पाताळ एक करा मनासारखं होणार नाही. आणि देहाचा संबंध सोडा आपल्या मनावर विरुद्ध काहीच होणार काहीच होणार नाही. जगात नाही होणार आपल्या मनाच्या विरुद्ध काहीच नाही. भोगांनी देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर दत्तां प्रताय तैन दत्ता प्रतायेभ्यो यहुंते तेन यवसः तुम्ही देवा ते बदाल देव तुम्हाते तुष्टतील ऐसे परस्परे घडेल प्रेकी जेत हे तर तुम्ही जे करू म्हणाल ते तर तुम्ही जे करू म्हणाल. कोण म्हणते संसारात पठ्या म्हणलं तेच होईल. कोणाला विचारा आमचा सोयाबीन कशी येईल हे तर तुम्ही जे करू म्हणाल. हे संसारिकाल म्हणणे नाही शब्द हे अपयशी स्थिती. अपयशी म्हणजे काय करायचं करायची गरज नाही. अपयशी काही नाही सहज ते कडीला करू म्हणाल आम्ही करू म्हणलं तसं होईल.
अरे माऊली म्हणजे करू कशाला म्हणतात ते तवांची तर ही पुरी येईल मानसीची मनातल्या इच्छा तिथं काय होतील तुमच्या पूर्ण होतील पूर्ण स्वपर्यंत या त्रिपुटीनामध्ये हाचा संबंध आहे विश्वाचा संबंध आहे तोपर्यंत आपल्या मनासारखं काही होणार नाही झालं नाही होत विनोद बाबाचा नेहमीचा एक शब्द आहे होगा नाही होता नाही होण्यावाला नाही कधी झालंय नाही कधी होतंय नाही कधी पुढं होणार नाही झालं नाही होणार नाही होणार नाही तोपर्यंत तिच्या योग्य काही नव्हे होणार नाही परंतु आपल्या मनासारखंच होत नाही तरी आपण तिथं का राहतो आता आपल्याला समजा 45 वर्ष 45 वर्षात मनासारखं झालंच नाही मग 45 वर्ष एकदा ते इच्छा येऊन तुझी आपल्या मनासारखं होत नाही तिथे राहावं कशाला मला सांगा मला आपल्या मनासारखं ज्या घरी होत नाही त्या घरी पुन्हा जातो का जातो का या ठिकाणी आपल्या मनासारखं होत नाही तिथं पुन्हा जातो का आपण बोलत नाही आपण ते कीर्तनात काहीतरी म्हणून कीर्तनाला कारण कीर्तन मला नाही जात विनोद नाही तुमच्यावर आणलं तुम्ही जरा तिथं लांब जाता पण मला सांगा आहे ना खरं जिथं मनासारखं होत नाही तिथं मग 50 वर्ष झाले 60 वर्ष झाले 80 वर्ष झाले आपल्या इथं मनासारखं झालेलं नाही तरी का आपण घेत नाही माझा त्याचं कारण तुकोबरायने याचा अभंगात सांगितलं मग एक सुचायला आता हे जे मनासारखं होत नाही तरी निघत नाही आता एका मिनिटात सुचल्या हे आता तर मग याचं एक कारण अभंगाचे इतकं गोड तुम्हाला म्हणतात तुम्हाला जसं जसा भाव निघत तसा मलाही आनंद होतोय त्याच्यात त्याचं कारण तुकोबरायने कसं सांगितलं काय एक जाता लागे एक पाठीला त्याचं कारण एक जाता लागे एक पाठी लागते मी चिंतन करत असताना याचा दुसराच अर्थ काढला तोही सांगतो तुम्हाला पण तोही 100% खराच पण हा एक त्याच्यातून भाव निघालेला आहे माझी हिरवळ खतरनाक निघू देत नाही एक जाता लागे एक मनासारखं नाही झालं की माणसाला काय आमदार झालं रे पुढं आपलं होता येत तसं एक पाठी लागेल निघू देत नाही बरं वाटतं का नाही माणसं मला किती म्हणतो ना आपण शेतात तो पटा थोडं किती म्हणतो ना आपण साल गेलं मग का समजा गेला का एक गेलं एक जाता लागे दुसऱ्याची आशा पाठी लागत ती म्हणून मला सगळं आशेवरच जगायला पाहिजे तर कशावर सर्व सुखाची शेना एकमुक्ती नाही केला इंद्रता देशा माझे सोयी नंदी कोणी काही चिन्ह करती मराठी एक जाता लागे असं म्हणजे अहो एवढं नाही मनासारखं झालं पुन्हा झोटू पुन्हा प्रयत्न करू आणि बैल पुढचं मराठी एक लक्षात घ्या 1000 वेळा आपल्या मनासारखं झालं नाही तर 1000च्या पुढचं एकची आपण आशा धरतो हे होईलच बरोबर आहे 1000 वेळेस झालं नाही एक विचार करून जी गोष्ट 1000 वेळेस होत नाही ती 1000 वेळेस 1001 वेळेस कशीच होईल कोणी
इतकं सांगू का कुठपर्यंत आहे महाराज कुठपर्यंत आहे तुम्ही म्हाताऱ्या माणसाने भेटायला जा एका डोळ्याचा जीव गेला कसा जातो मला नाही जातो का बरं? नाही येताना झोपल्यावर कोणी जाय गेला तिकडे गेला आमच्या पण एका डोळ्याचा कसा जातो जातो ना एका डोळ्याकडे जा आता त्याची कोणती महाराज राहिले का की आपल्या मनासारखं होईल आता काही राहिले का तरी तो बाबा सांगा रे कोणाला सांगा रे कोणी करी म्हणावले पण एकदा चालल्यानं युग पाठी लागून निघूची तरी आपल्या मनासारखं होईल एका डोळ्याचा जीव जावं तोर वाटत अन्नवलच वय सगळं मायेचं फेराच असा आहे झाडच असे झाडच असे म्हणून तो तुकोबरायला म्हणावं लागलं तुकोबरायला काय तुकोबरायला म्हणावं लागलं की शहाणा तो धनी या सगळ्याचा ज्याने विचार मी साहेबाच्या हात केला हरिराच्या हात ज्याने विचार केला तो करा काय आपण ग्रहामध्ये छापला आता कारण पुढचे चरण पुढे त्याचं का होत नाही याचं का होत नाही त्रिकुटीत आपण का करतो याचं उत्तर तिसऱ्या चरणात खूप गोड दिलंय पुढं सगळे त्याचे चरण आणि याच्यातून बाहेर पडायचा मार्गही तुकोबारांनी यथार्थ मार्ग रस्ता मोकळा करायचा हे सांगितलंय सगळं गोड आपण आणि म्हणून लक्षात घ्या तुकोबाराय म्हणतात या मानव देहाला येऊन ज्याला विचार नाही तो मानव नाही तुकोबाराय म्हणतात विचार नव्हे नर खरं तो तैसा पाठी आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात एक जाता लागे पाठी एक लागती पण माणूस विचारात का पडत नाही त्याच्या पाठीमाग का लागतो किंवा त्याच्या पाठीमागे लावून जीवन घातलं तर अडचण काय जाऊ दे ना कशात तरी जीवन संपवायचं आपल्याला माझं आयुष्य दिलंय ते शेवटपर्यंत जगायचं कशात तरी जगायचंच नाही कशात तरी जगायचंच नाही कशात तरी जगायचंच नाही मग जगायचं कुठे जगायचं जगायचं कसं काय तसं जगण्यात थोडं जमणार आहे तसं जगण्याने एक बाप आपल्या मागच लागलाय मागे पुढे अवघा काळ मागे पुढे नाही घडी घडी नाही मागे पुढे कोणी पळू देत नाही नाही पळो न चले बळ पुढे वारा पळो नाही बळ न चले आहे पाप पुण्यात्म्याच्या शक्ती योजल्या असती श्रीपती पाप पुण्यात्म्याच्या शक्ती योजल्या असते शक्त्या जेवणातून निर्माण केल्या पापाची एक शक्ती आणि दुसरी पुण्याची एक शक्ती कशाच्या माणसाच्या जीवनावर प्रभाव पडतात मला जेवढं पाप पुण्य मजबूत आहे तेवढं पाप आहे काय कमकुवत थोडंच पुण्य कशा टाकून जबरदस्त येते त्याचा जोर व्हायला पाहिजे मग जबरदस्त आहे आणि या शक्त्या दोन्ही कोण निर्माण केल्या जेवणच केलं पाप पुण्यात्म्याच्या शक्ती योजल्या असते श्रीपती आहे का नाही मग काय करावं त्या शक्तीचा पार पाडण्याकरता ते होताच येणार नाही मला माणूस कर्म करत असताना पापही होतच राहतं पुण्यही होतच राहतं मग या कर्मातून बाहेर कर किम कर्मे येते कवयो पेत्र मोहिता कर्म म्हणी पेते कवर आता कर्मा काही लक्षण हे विचार येतात विचक्षण गुंफून केले ज्याला म्हणतात बुद्धिमान ज्ञानी लोक याच्यात गुंतले थोडे मग आम्ही काय करावं होतच राहणार ना आणि जन्माचं मनुष्य जन्मात बघायचं मनुष्य जन्मात इच्छा नसली तरी कर्म होणार त्या कर्मातून पाप आणि पुण्य दोन्ही निर्माण होणार आणि ते पुढच्या जन्माला कारण करणार म्हणजे झाला असं झालं की त्या पांडवासारखं झालं 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवासात ओळख दिली पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास म्हणजे त्या दुर्योधनाची योजनाच अशी होती की कल्पच्या कल्प गेले तरी पांडव पुन्हा हस्तिनापुरात येणारच नाही
आणि ओळखणार त्यांना असा त्यांचा दृढ निश्चय होता. तसं या पाप पुण्याचं मग पुण्याचा प्रकार मला घडत राहणार, पुन्हा भोगत राहणार, पुन्हा भोगता भोगता घडत राहणार, म्हणजे ते संपणार नाही. म्हणजे असं होणार मागच्या वर्षीचं पीक काढायचं, सावकाराला यायचं आणि पुन्हा बिया भरणार काढायचे, पुन्हा गेले जन्म लोक आता तर मागच्या काय का नाही जन्म गेले मला जुन्या काळात. मग असंच होईल ना आमचं मागचं काढायचं, हे जे घ्यायचा याचं करायचं, पुन्हा फिरत राहायचं. मग असं याच्यातून बाहेर पडायची युक्ती काय, तर सगळ्या प्रकारच्या युक्त्या तुकोबारायांनी या प्रकारात सांगितल्या आहेत. याचा विचार आपण नंतर करूया. ज्ञानेश्वर